नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 17 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाण्या आता गॅरेजवरून घरी आलेला असतो तर धनेश तिथे दारातच उभा असतो। मग पाण्या आलेला पाहून आता तो मोठमोठ्यानेच हसायला लागतो आणि म्हणत असतो की काय आज कुणाचा पोपट झाला, कुणाचा पोपट झाला। त्यावेळेस पाण्या म्हणतो की धन्या काय डोक्यावर पडलाय का, काय झालं तुला, असा का ओरडतोय। त्यावेळेस तो म्हणतो की मला सगळं कळलंय, मला गॅरेजमध्ये जे जे काही झालं होतं ना ते सगळं कळलंय, आज कुणाचा तरी पोपट झालेला आहे। त्यावेळेस तो म्हणतो की काय कळलंय तुला, आल्या माझ्या डोक्याचा भुगा करू नका, एकतर माझं डोकं लय दुखत आहे। त्यावेळेस तो म्हणतो की पायल जी आली होती ना वेश बदलून, ते मला सगळं कळलेलं आहे। मग इकडे पाण्या म्हणतो की काय तुला कोणी सांगितलं, कोणी सांगितलं, सांग सांग। त्यावेळेस तो म्हणतो की मला कोणी का सांगना, मला कळलंय, पण कस काय फसला, हा 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 कस काय फसला। आता तो त्याला खूपच चिडवत असतो। तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि राजा म्हणतो की काय चाललंय रे धन्या, का असं त्याला चिडवतोय। त्यावेळेस तो म्हणतो की राजा दादा तुला एक गंमत सांगू का, गंमत इकडे। त्यावेळेस पाण्या म्हणतो की त्याला सांगू नका, बघा तुला त्याला जर सांगितलं ना चांगलं फोडूनच काढेल मी तुला, अजिबात त्याला सांगू नको। त्यावेळेस राजा म्हणतो की आता तो माझ्या अंडर प्रोटेक्शन खाली आहे, तू घाबरू नको, तुला काहीच करणार नाही तो, सांग सांग। तर इकडे पाण्या म्हणतो की नको सांगू रे धन्या, नको सांगू त्याला। तर धन्या म्हणतो की का रे त्या दिवशी मला 20 रुपये दिले का, नुसते दिले आणि लगेच घेतले, आता मी सांगणारच। त्यावेळेस तो म्हणतो की आता मी तुला 40 रुपये देतो, 40 रुपये पण नको ना सांगू। तर राजा म्हणतो की धन्या मी तुला 50 रुपये देतो, सांग। तर पाण्या म्हणतो की धन्या तू जर त्याला सांगितलं ना बघ मी लय मारेला तुला। त्यावेळेस राजा म्हणतो की अरे तो आता माझ्या प्रोटेक्शन खाली, काहीच होणार नाही धन्या, सांग सांग। आता इकडे पाण्याला काय करावं तेच कळत नाही। तर मग धन्या आता त्याला सांगायला लागतो की कसं झालं काय झालं। मग तो म्हणत असतो की अरे पायल आली होती वेश बदलून, बँक ऑफिसरच्या वेशामध्ये आली होती, आणि मग काय ह्याच्याकडून वधवून घेतलं की ह्याची कोणी गर्लफ्रेंड नाहीये, ह्याचं कोणावरती प्रेम नाहीये। आता हे ऐकून राजाला इकडे जबरदस्त हसायलाच येतं। आता धन्या आणि राजा खूपच जोरात हसत असतात। पाण्या मात्र आता इथे दरवाजाला डोकंच आपटून घेत असतो, काय याला कोणी सांगायला लावलं होतं म्हणून। मग राजा म्हणत असतो की असा मॅटर झाला होता वय, म्हणून आता तो सुद्धा खूपच मोठमोठ्याने हसायला लागतो। तर धन्या म्हणत असतो की हो असा मॅटर झाला होता, आणि आपला हा पाण्या दादा पण डेंजर पद्धतीने आता फसलेला आहे बरं का। मग राजा म्हणत असतो की अरे धन्या गप रे, असं म्हणून आता तो पाण्याच्या शेजारी जातो, म्हणजे राजा पाण्याकडे जातो आणि म्हणत असतो की काय रे पाण्या, काय तुला एवढं कळलं नाही का रे, असं कोण फसतं, वेडायस काय तू, एवढं तुला कळलं नाही का, इतकं ती डेंजर गेटअप करून आली होती का। त्यावेळेस धनेश म्हणत असतो की अरे कसला गेटअप, काही गेटअप वगैरे करून आली नव्हती, फक्त गॉगल आणि मास्क लावला होता, तरी सुद्धा हा ओळखू शकला नाही। तर पाण्या म्हणतो की हा नाही ओळखू शकलो, नाही ओळखू शकलो, आता काय करायचं, अरे तुला तर माहिती आहे ना मला स्वतःचं गॅरेज टाकायचं होतं, त्याच्यामध्ये माझा कॉन्फिडन्स एकदम हाय झाला, मी एकदम खुश झालो रे, मला काही कळलं नाही म्हणून हे सगळं झालं। मग आता राजाला थोडंसं असं वेगळंच वाटतं, याचा कॉन्फिडन्स एका या छोट्या खोट्या कारणामुळे एवढा हाय झाला। मग आता तो विचार करतो की म्हणजे त्याला आठवतं की अवनी पण म्हणालेली आहे की जर मी घरी बसून राहिले तर माझा कॉन्फिडन्स एकदम असा, मला कॉन्फिडन्सच राहत नाहीये। त्यावेळेस मग ते सगळे क्षण त्याला आठवतात आणि मग तो म्हणतो की एका छोट्या कारणामुळे ह्याचा जर कॉन्फिडन्स हाय झाला तर आता मला सुद्धा काहीतरी करावंच लागेल। म्हणून तो पाण्याच्या जवळ जातो आणि पाण्याला म्हणतो की थँक्यू पाण्या, थँक्यू, तुझ्यामुळे ना मला आता एक भारी आयडिया सुचलेली आहे, असं म्हणून तो पाण्याला किसच करतो आणि तिथून पळतच निघून जातो। त्यावेळेस आता इकडे धन्या म्हणतो की अरे हाय वेडाय काय राजा दादा, काय झालं याला, असा का खुश होऊन गेलेला आहे। त्यावेळेस पाण्या म्हणतो की धन्या राजा खुश झाला म्हटल्यावरती आता काहीतरी राडा नक्कीच होणार आहे, आता नक्कीच काहीतरी संकट येणार आहे, असं म्हणून आता ते दोघेही तिथे विचार करत बसलेले असतात। राजा मात्र लगेचच पळत आता इकडे नानांकडे आलेला असतो आणि नानांना म्हणत असतो की काय नाना येऊ का आतमध्ये। तर नाना म्हणत असतात की राजा तू, अरे ये ये, खूप दिवसानंतर येणं केलं। त्यावेळेस राजा म्हणतो की हा खूप दिवसानंतर येणं केलं, पण ना माझं कामच तसं आहे। त्यावेळेस नानांना असं वाटत असतं की हा नोकरीवरती घ्या म्हणूनच आलेला आहे, त्यामुळे ते म्हणत असतात की नाही नाही राजा चल लय उशीर झालेला आहे, निघू आपण। त्यावेळेस राजा म्हणतो की अहो नाना लगेच कुठे निघताय, थांबा ना जरा, ऐकून घ्या। त्यावेळेस नाना म्हणत असतात की हे बघ राजा, माझ्या नावामध्ये 2 वेळा नाना आहे, त्यामुळे मी काही तुला आता नोकरीवरती ठेवू शकत नाही। त्यावेळेस राजा म्हणत असतो की नाही हो नाना, मला नोकरीवरती घ्या असं म्हणायला मी आलोच नाही, माझं दुसरंच काम आहे तुमच्याकडे। त्यावेळेस मग ते नाना म्हणत असतात की काय काम आहे तुझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे दुसरं। त्यावेळेस राजा म्हणतो की काय आहे ना, मला
हे ऑफिस पाहिजे आणि ह्या ऑफिसचा मालक सुद्धा पाहिजे. त्यावेळेस ते नाना खूपच चिडतात आणि म्हणत असतात की काय तुला कळतंय का तू काय बोलतोय ते, चल चल तू आत्ताच आत्ता इथून बाहेर हो. त्यावेळेस राजा त्यांना समजावत असतो पण नाना काही ऐकूनच घ्यायला तयार नसतात. ते म्हणत असतात की नाही नाही मी काही तुझं ऐकून घेणार नाहीये, पळ 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 असं म्हणून ते त्याला आतमधून केबिनमधून आता बाहेरच वडत वडत घेऊन येतात. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो नाना ऐकून तरी घ्या मला काय म्हणायचंय ते, मला फक्त 1 दिवसासाठी ऑफिस पाहिजे. त्यावेळेस ते म्हणतात की का 1 दिवसासाठी कशाला पाहिजे. त्यावेळेस तो म्हणतो की सांगतो सांगतो मी तुम्हाला सगळं काही सांगतो. 1 दिवसासाठी मला हे ऑफिस आणि या ऑफिसचा मालक पाहिजे आणि इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यावेळेस नाना म्हणत असतात की राजा अरे नक्की तू काय म्हणतोय, मला काहीच कळत नाही, समजल अशा भाषेमध्ये सांग की. त्यावेळेस तो म्हणतो की हे बघा नाना माझी बायको आहे ना अवनी, त्यांचा ना कॉन्फिडन्स लो झालेला आहे. मग ते म्हणतात की आता राजा काय काय सांगत असतो तर ते आ करत असतात. त्यावेळेस तो म्हणत असतो की अहो नुसतं काय करताय, हो म्हणा की. तर ते म्हणतात की हो पण मला काय नक्की अजूनही कळलेलं नाहीये. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो त्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला आहे आणि मग काय आहे ना, समजा तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि तुम्ही ह्या इथे आल्या त्या आणि त्यांचा जर इंटरव्ह्यू घेतला तर त्यांचा कॉन्फिडन्स हाय होईल हो, म्हणून मी सांगत आहे प्लीज 1 दिवसासाठी हे सगळं करचाल का. त्यावेळेस नाना म्हणत असतात की नाही या राजा हे सगळं मला नाही जमणार, अरे हे कसं शक्य आहे, मला कसे काय, मी कसं काय इंटरव्ह्यू घेऊ शकतो, मला काय माहिती काय करायचं असतं ते. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो काय नाही सिम्पल आहे, फक्त त्यांना प्रश्न विचारायचे म्हणजे नाव काय आहे, गाव काय आहे आणि मग आता इथे तो अजून काय काय सांगत असतो ते काही आपल्याला कळलेलं नाही, म्हणजे आपल्याला आवाज आलेला नाहीये, ते हळूहळू हे सगळं सांगितलेलं आहे. मग काय काय प्रश्न विचारायचे आहे ते सगळं आता इथे राजा सांगतो. त्यावेळेस ते म्हणतात की बरं ठीक आहे बघू, मला आता जमलं तर करेल प्रयत्न. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही प्रयत्न करू नका, तुम्हाला हे करावंच लागेल. मग ते म्हणतात की बरं ठीक आहे. मग राजा खूपच खुश होतो आणि मग त्यांना डायरेक्ट मिठीच मारतो. त्यावेळेस नाना म्हणत असतात की अरे राजा काय करतो हे. तर तो म्हणतो की खरंच नाना आज तुम्ही माझं ना खूप मोठं काम केलेलं आहे, खरंच थँक्यू तुमच्यासारखा ना या नाशिकमध्ये दिलदार माणूस भेटणारच नाही, तुम्ही मालक म्हणून अजिबात चांगले नाहीये. मग ते नाना म्हणतात की काय. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही मालकचं जाऊ द्या पण माणूस म्हणून तुम्ही लय दिलदार आहे ह्या नाशिकमध्ये, खरंच आज ना मला खूप आनंद झालेला आहे, मी जातो असं म्हणून आता तो तिथून खुश होऊन निघून जातो. त्यावेळेस नाना म्हणत असतात की हा राजा काय करेल ना कळणार नाही, खरंच एक दिवशी ना खूप मोठ्या संकटात स्वतःही अडकेल आणि मलाही अडकून घेऊन जाईल, आता असं ते विचार करत असतात. तर इकडे दुसरीकडे सगळेजण आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात. यशादा, पाण्या, धनेश आता जेवण करत असतात. अवनी मात्र राजाची वाट बघत बसलेली असते, ती काही यांच्याबरोबर जेवायलाच बसलेली नसते. तेवढ्यातच तिकडून आता अण्णा येतात म्हणजे या सगळ्यांबरोबर जेवण करण्यासाठी. मग अण्णांना तिथे पाहून धनेश म्हणत असतो की अण्णा आज सूर्य कोणत्या दिशेला उगवलाय, तुम्ही आमच्या बरोबर जेवायला आलेला आहात. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की ए धन्या सूर्य पूर्व दिशेलाच उगवलाय, जास्त बडबड करू नकोस, मी तुमच्या बरोबर जेवणार आहे. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की तसं नाही अण्णा, म्हणजे आम्हाला जरा वेगळंच वाटतंय ना, तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत जेवायला नाही बसणार, आमच्या बरोबर जेवाय बसणार आहे, म्हणून आम्हाला जरा वेगळंच वाटलं. तर यशादा सुद्धा म्हणतो की हो अण्णा आज चक्क तुम्ही तुमचं औषध नाही घेतलं. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की आता औषध घेणार नाही, सुनबाईंचा काय आदेश आहे सगळ्यांनी एकत्र जेवायचं, म्हणून मी एकत्र आलेलो आहे इथे जेवण्यासाठी, हम साथ साथ हे ना, म्हणून आता मी माझ्या परिवाराबरोबरच जेवण करणार आहे. आता अण्णांचे असले मोठमोठे डायलॉग असतात नेहमीच. मग अण्णा आता तिथे सगळ्यांबरोबर जेवण करण्यासाठी बसतात. तर त्यांना कळतं की अवनी आता जेवतच नाहीये. मग ते म्हणत असतात की सुनबाई अगं तू का जेवायला बसत नाहीये. मग अवनी म्हणत असते की अहो अण्णा अजून राजा आलेला नाहीये ना, मग तो नंतर कसा एकटा जेवणार, त्याच्यामुळे मी त्याची वाट बघते. मग इकडे धन्या म्हणत असतो की वहिनी तुम्ही राजा दादा आल्याशिवाय जेवणारच नाहीये का, इतकी काय त्याची वाट बघताय, येईल ना तो, का तुम्हाला एक घास सुद्धा जाणार नाहीये राजा दादा आल्याशिवाय. आता अवनीला काय बोलावं तेच कळत नाही. तर अण्णा म्हणत असतात की हे बघ सुनबाई त्या राजासाठी तुला थांबायची गरज नाही, कोणासाठीच थांबायची गरज नाहीये, तू उपाशी राहिलेलं मला चालणार नाहीये, माझी सुनबाई उपाशी राहता कामा नये, ए बर पटकन जेवायला ये. तर अवनी म्हणत असते की अहो अण्णा पण तो एकटा आल्यावरती कसा खाईल ना. त्यावेळेस अण्णा म्हणतात की कसा खाईल म्हणजे असा हाताने खाईल, आणि त्याच्यासाठी काय थांबायची गरज आहे ग, तो अख्ख्या गावभर हिंडत बसेल आणि तू त्याच्यासाठी उपाशी राहायचं नाही, ए बर सुनबाई ते मला चालणार नाही, तू पटकन इकडे ये आणि
आणि जेवायला बस. मग आता अवनी अण्णांचं ऐकते आणि तिथे खाली जाऊन बसते, पण ताट काही वाढूनच घेत नाही. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि या सगळ्यांना जेवण करताना पाहतो आणि मग तो म्हणत असतो की काय रे, तुम्ही सगळी जेवण करायला बसला, माझ्यासाठी का नाही थांबला? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की काय रे ओ राजा साहेब, सगळ्या गावात तुम्ही हिंडत बसचाल आणि आम्ही तुमच्यासाठी जेवण करायला थांबायचं का? तुमच्यामुळे एकतरी ते सुनबाई थांबल्या होत्या. मग आता राजाला जरा वेगळंच वाटतं आणि मग राजा म्हणत असतो की काय मॅडम माझ्यासाठी थांबल्या होत्या काय? मग तो आता मॅडमच्या तिथे शेजारी बसतो आणि म्हणत असतो की मॅडम तुम्ही खरंच माझ्यासाठी जेवण करायला थांबला होता का? त्यावेळेस अवनीला काय बोलावं तेच कळत नाही. अवनी म्हणत असते की तसं नाही, म्हणजे ते आता तिला काहीच सुचत नाही. त्यावेळेस इकडे धन्या म्हणत असतो की ओ वहिनी काय खोटं बोलताय? हो रे राजा दादा, ह्या तुझ्यासाठीच थांबल्या होत्या. मग राजा दादा म्हणत असतो की ए धन्या, तू ना बोलत जाऊ नको रे, मधी मधी तुला लय सुस्त बोलायचं, जरा गप्प बस. मग आता राजा खाली बसतो आणि म्हणत असतो की चला आता मी पण जेवण करून घेतो. आज मी सगळं मस्तपैकी आता सेट केलेलं आहे. आता माझं एकदम सगळं सेट झालेलं आहे. आता उद्या सुरुवात होईल त्या सगळ्याची. मग इकडे आता ह्या दोघांना कळत नाही काय झाले, तर यशोदा म्हणतो की आता राजा काय केलं ना तू, आता दुसरा उद्योग वाढवला का काय? तर पाण्या सुद्धा म्हणत असतो की हा यशोदा हा ना खुश दिसतोय, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी कांड केलेलं दिसतंय. त्यावेळेस राजा म्हणतो की तुझे ते निगेटिव्ह विचार आहेत ना ते 500 फूट लांब ठेवायचे, असं काहीच केलेलं नाहीये मी. सेट केलंय म्हणजे देवी आईला मी सगळं सांगितलेलं आहे की माझं सगळं सेट कर, माझं सगळं व्यवस्थित कर, असं मी सांगितलेलं आहे, ते मी सेट करून आलेलो आहे. त्यावेळेस इकडे पाण्या आता यशोदाच्या कानात सांगत असतो की मला ना ह्याचं काही खरं वाटत नाही, हा नक्कीच काहीतरी कांड करणार आहे, ह्याच्यावरती लक्ष ठेवा, ह्याला सांगा. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे त्याच्या कानात काय बोलतोय, स्पष्टपणे माझ्या बरोबर ना. त्यावेळेस पाण्या म्हणतो की अरे काही नाही रे, आमचं चाललं होतं, तू टेन्शन घेऊ नको, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की काही कांड करू नको. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे कांड बिंड काही करणार नाही रे. अरे मी नानांकडे गेलो होतो, माझी आता उद्या कामाला जाणार आहे ना मी, माझं जरा सगळं काही व्यवस्थित होऊ दे, ते मी तिकडे बघायला गेलो होतो. असं म्हणून आता सगळेजण एकत्र जेवायला बसतात. तर आता तेवढ्यातच अण्णा आता वाटी म्हणजे आमटी घेतात आणि असं फुर्रकेना वडत असतात आणि मग त्यांच्या मिशीलाच ती आमटी लागते. आता हे सगळं पाहून अवनीला तर वेगळंच वाटत असतं, तिला हसायला सुद्धा येत असतं, पण ती जरा दाबूनच धरते. मग आता पण त्या मिशीची ही बघून आता आमटी लागलेलं पाहून सगळ्यांनाच कंट्रोलच होत नाही. सगळेजण एकदम असे मोठमोठ्यानेच हसायला लागतात. तर अण्णा म्हणत असतात की काय हसताय मला, पण कोणीच थांबत नाही, सगळेच मोठमोठ्याने हसत असतात. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता दत्ता काका ते पेपर घेऊन आता पिशवीमध्ये ठेवून तिथून चाललेला असतो. तेवढ्यातच तिकडून सुलात्या येते आणि म्हणत असते की काय रे दत्ता, काय घेऊन चाललेला आहे? त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की अगं रात्री ते पेपर नाही का आपण प्रॉपर्टीचे घेतले, तेच पेपर आता त्या ज्युनियर देशमानेला द्यायला घेऊन चाललेलो आहे. त्यावेळेस सुलात्या म्हणत असते की अरे देवा, मी तर विसरूनच गेले, बर जा ते पेपर दे आणि त्यांना म्हणाव एक चांगला मोठा वकील बघून हे केस लवकरात लवकर जिंका म्हणून, आणि आमचं घर आम्हाला द्या, त्यांच्या बहिणीबरोबर ह्या बहिणीची पण मदत करा. आता हे सगळं आता ती दत्ता काकाला सांगत असते. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हो कुकुलं बाळच आहे ना मी, मला सगळं तू सांग, मग मी तुझे जे सांगेल ते त्यांना जाऊन सांगेल. अगं काय करते, मला पण कळतंय ना काय सांगायचं ते. त्यावेळेस ती म्हणते की हो बाबा जा, पण तो नकाशा घेतला का? त्यावेळेस दत्ता काका म्हणतो की नाही अगं तो नकाशाच कुठे भेट नाही मला. मग आत्या म्हणत असते की थांब मी तुला देते शोधून, इथेच आहे कपाटामध्ये. असं म्हणून आता ती कपाट उघडते आणि आता दत्ता काकाला तो नकाशा शोधून देत असते. त्यावेळेस आता हे सगळं नमी पाहते आणि तिला या दोघांवरती जरा डाऊटच येतो की यांचं नक्की चाललंय काय. तर इकडे आत्याबाई तो नकाशा काढतात आणि दत्ता काकाला म्हणत असतात की नीट पिशवीमध्ये ठेवून दे. त्यावेळेस नमिता म्हणत असते की काय रे मामा, काय तू लपवून घेऊन चाललेला आहे? त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की काही नाही अगं काय ग, तू सारखी आमच्यावरतीच लक्ष देऊन असते का? त्यावेळेस नमी जवळ येते आणि म्हणत असते की खरं सांग, त्या पिशवीमध्ये काय ठेवलेलं आहे, मी पाहिलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अगं तुझ्यासाठी स्थळ शोधायला चाललोय ना. तर इकडे आत्याबाई पण म्हणत असते की हो, त्यासाठी गुरुजींना द्यायला पत्रिका लागेल ना, तीच पत्रिका मी त्याला दिली आणि म्हणलं की जा तिच्यासाठी स्थळ शोध. तर तो म्हणतो की हो, आता एक चांगलं मोठं श्रीमंत घरचं तुझ्यासाठी स्थळ आणतो. मग नमीला खूपच राग येतो, मग तिथून निघून जाते. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की बघितलं ही जी किती नाटकं आहेत. तर आता आत्याबाई म्हणते की हो रे, पण ना हिच्यासाठी खरंच आता एक स्थळ शोधायला पाहिजे, तेवढे एक काम कर बाबा. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हो बघतो, आता तिकडे ज्युनियर देशमान्यांच्या तिकडे जातो आणि बघतो मग कुठे स्थळ भेटतंय का, नाहीतर एक काम करतो, त्यांनाच डायरेक्ट विचारतो तुमच्या माहितीतलं कुठे स्थळ असलं तर सांगा. तर आत्याबाई खुश होतात आणि म्हणत असतात की हो बाबा तसंच कर, एक चांगलं स्थळ मिळलं म्हणजे
मी मोकळी झाली असं म्हणून आता दत्ता काका म्हणतो की चल आता मी जातो, तर तो तिथून निघून जातो. तर आत्याबाई आता इकडे त्यांच्या कामाला सुरुवात करतात. तर इकडे दुसरीकडे राजाची आता जोरदार तयारी चाललेली असते अवनीच्या इंटरव्ह्यूची. त्याने आता नानाच्या ऑफिसला सगळीकडे एन ए कन्स्ट्रक्शनचे आता बोर्ड लावलेले असतात, जेणेकरून अवनीला हे सगळं खरं वाटावं म्हणून आता त्याचे हे प्रयत्न चाललेले असतात. तर एन ए कन्स्ट्रक्शनचा बोर्ड लावल्यानंतर तो सगळं आता आतमध्ये जाऊन आता चेक करत असतो, म्हणजे आतमध्ये पण लावत असतो. तर आता तिकडून नाना येतात आणि नाना हे सगळं पाहतात आणि म्हणत असतात की नाना कन्स्ट्रक्शन, अरे हे काय चाललंय, उतर खाली, माझा ओरिजिनल बोर्ड काढून हे सगळं काय लावतोय तू, उतर उतर खाली असं म्हणून आता ते त्या माणसाला खाली उतरवत असतात. तर राजा म्हणत असतो की हो नाना, ते नाना कन्स्ट्रक्शन नाहीये, एन ए कन्स्ट्रक्शन आहे, काहीतरी बोलून घोळ घालू नका. तर नाना म्हणत असतात की राजा आपण हे सगळं कशासाठी, अरे का करतोय हे सगळं तू. त्यावेळेस राजा म्हणतो की नाना अहो काल सांगितलं ना तुम्हाला, तरी सुद्धा आता तुम्ही परत का विचारताय आणि माझं डोकं खाताय. हे बघा आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, आता तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित करा, माझे गोड नाना ते असे म्हणून आता तो नानांचं कौतुक करत असतो. त्यावेळेस नाना म्हणत असतात की हे बघ राजा, तू जे हे करतोय ना ते चुकीचं करतोय. अरे आता या सगळ्यामुळे माझे जर खरे कस्टमर आले तर त्यांना मी काय सांगू आणि काय उत्तर देऊ, आता ते आतमध्ये आल्यानंतर काय समजतील. त्यावेळेस राजा म्हणतो की नाना कशाला टेन्शन घेताय, अहो आपण त्यांना सांगूया की ही 1 दिवसासाठी आपण शूटिंगसाठी दिलेलं आहे म्हणून, आणि तुम्ही कशाला टेन्शन घेताय, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्यावेळेस नाना म्हणत असतात की राजा हे बघ मला ना हे पटतच नाहीये आणि मी कसा इंटरव्ह्यू घेणार आहे, अरे मला येणार आहे का. त्यावेळेस राजा म्हणतो की नाना फोकस फोकस, तुम्ही आता सगळं काही करणार आहात पण जरा विचार करा कसं करायचं ते, तुम्ही एकदम स्मार्ट आहात. मग नाना म्हणतात की बरं ठीक आहे, मला आता इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, सगळं त्या मॅडमचे डॉक्युमेंट वगैरे बघायचे आणि मग त्यांना प्रश्न विचारायचे आणि ते जे काही सांगतील ते असे मान हलवून त्याला हो म्हणायचं. आता कसं इंटरव्ह्यू घ्यायचं ते राजाने सगळं सांगितलेलं असतं, तसं आता नाना त्याला इथे सगळं काही असं खुश होऊन सांगत असतात. त्यावेळेस नाना म्हणतो की वा नाना किती हुशार आहात हो तुम्ही, तुम्हाला एकदम मस्त इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे, तुम्ही फक्त घाबरू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी, जसं तुम्ही आता म्हणला ना तसंच सगळं व्यवस्थित घ्यायचं असं म्हणून आता तो नानांना खुश करतो आणि म्हणत असतो की चला चला आता तुम्ही आतमध्ये जाऊन थोडीशी प्रॅक्टिस करा सर असल्याची असं म्हणून आता तो नानांना आतमध्ये जायला सांगतो. तर इकडे दुसरीकडे धनेश आता अभ्यास करत असतो. तर आता तिकडून यशादा त्याच्यासाठी डब्बा घेऊन येतो आणि त्याला अभ्यास करताना पाहून म्हणत असतो की धन्या असा अभ्यास करताना लय भारी दिसतोय रे तू, जरा अभ्यास करत जा की, आणि हा घे डब्बा. तर आता धनेश तो डब्बा घेतो आणि म्हणत असतो की आणली असेल नेहमीसारखी पालेभाजी काहीतरी, अजिबात मला आवडत नाही. त्यावेळेस यशादा म्हणतो की काय रे तुला काय वाटतं, मी तुला डब्याला रोज रव्याची जिलेबी द्यावी का पिझ्झा बर्गर द्यावा, काय द्यावा असं वाटतं, हा डब्बा सगळा खायचा, जर नाही ना खाल्ला तर रात्री तुला हाच डब्बा मिळेल, तुझ्या घशातच ठासेल हा सगळा डब्बा, त्याच्यामुळे संपून यायचा असं म्हणून आता यशादा तिथून निघून जातो. त्यावेळेस आता तिकडून अवनी येते आणि धनेशला अभ्यास करताना पाहून आता ती म्हणत असते की काय रे धनेश अभ्यास करतोय का. त्यावेळेस तो म्हणतो की हा वहिनी अहो कॉलेजमधली असाइनमेंट आहे ना तीच पूर्ण करतोय, पण काय काम होतं का सांगा ना, जर काय काम असेल तर मी लगेच तुमचं काम करतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे नाही नाही काय काम नव्हतं, कर तू अभ्यास कर. तर इकडे आता राजा नानांना केबिनमध्ये घेऊन आलेला असतो आणि आता तो त्यांना बसायला सांगतो आणि म्हणत असतो की प्लीज नाना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मग नाना म्हणत असतात की अरे म्हणून तर टेन्शन आलेलं आहे मला. त्यावेळेस राजा म्हणतो की नाना अहो असं काय बोलताय. मग नाना म्हणत असतात की बर ते सगळं जाऊ दे, नंबर दे तुझ्या बायकोचा. मग आता राजा म्हणत असतो की हा घ्या नंबर असं म्हणून आता तो त्यांच्या फोनमध्ये नंबर टाईप करून आता फोनच लावून देतो. मग नाना म्हणत असतात की हा रिंग वाजते उचललंच आता. मग इकडे अवनी आता फोन उचलते आणि म्हणत असते की हॅलो. तर नाना लगेचच राजाला म्हणत असतात की राजा अरे ती हॅलो म्हणती हॅलो. मग राजा म्हणत असतो की हो मग मला ते काय सांगताय, तुम्ही पण हॅलो म्हणा ना, बोला ना. त्यावेळेस अवनीच तिकडून म्हणत असते की कोण बोलताय. तर नाना घाबरतात आणि म्हणत असतात की अरे कोण बोलताय असं विचारते. त्यावेळेस राजा आता तिथली एक वही घेतो आणि मग त्याच्यामध्ये नानांना लिहून देतो की एन ए कन्स्ट्रक्शन असं त्यांना तो सांगतो. मग आता ते म्हणत असतात की हा एन ए कन्स्ट्रक्शन मधून जितेंद्र घाडगे बोलतोय, तुम्ही अवनी देशमानेच बोलताय ना. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो मी अवनी देशमानेच बोलतीये. तर मग नाना इकडून म्हणत असतात की हा तुम्ही आर्किटेक्ट आहात ना, आमच्याकडे जागा आहे, एक आर्किटेक्टची जागा आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो का, पण अहो मी तिकडे अप्लाय केलेलं नव्हतं, तरी पण तुम्ही कसं काय मला कॉल केलेला आहे. त्यावेळेस आता नानांना कळत नाही काय बोलू आणि काय नाही ते. मग नाना राजाला म्हणत असतात की
अप्लाय केलेलं नाही म्हणतीये, काय सांगू. मग राजा आता त्या वहीमध्ये यशादादाचं नाव लिहितो. मग नाना म्हणत असतात की हा यशोधन दांगट या साहेबांनी तुमचा नंबर दिलेला आहे. मग अवनी खुश होते, तिला खूपच आनंद होतो. तर पुन्हा आता राजा त्यांना लिहून देतो. मग ते सगळे नाना बोलत असतात. नाना म्हणत असतात की हा ते फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हा माझे मित्रच आहेत, अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांनीच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि त्यावेळेस अवनी त्यांना म्हणत असते की पण यशादा मला काहीच बोललेले नाहीयेत. त्यावेळेस नाना म्हणत असतात की ती म्हणतीये की काहीच बोललेले नाहीयेत. मग राजा म्हणतो की विसरून गेले असं सांगा. मग लगेच नाना म्हणत असतात की हा विसरले असतील, अहो ते बिझी असतात ना फार, त्यामुळे विसरले असतील. काही नाही, तुम्ही येऊन जा इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स हाय होईल ना. आता हे सगळं राजा लिहून देत असतो. त्यांना धड बोलता पण येत नसतं, पण तसंच अडकत ते बोलत असतात. मग अवनी म्हणत असते की हो म्हणजे मी येते, पण अहो एक प्रॉब्लेम आहे हो, म्हणजे माझ्याकडे सर्टिफिकेट नाही येत अहो माझ्याकडे. त्यावेळेस तिकडून नाना म्हणत असतात की सर्टिफिकेट नाहीये, मग प्रॉब्लेम आहे. मग आता त्यांना राजाने लिहून दिलं होतं की प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना ते वाचताच येत नाही. मग आता ते पुन्हा राजा त्यांना सांगतो की हो प्रॉब्लेम नाही असं म्हणा. मग ते म्हणत असतात की नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, अजिबात नाहीये. अहो आपल्याला माणूस जास्त महत्वाचा आहे, म्हणजे डिग्रीपेक्षा टॅलेंट जास्त महत्वाचं असतं असं मला म्हणायचं आहे. मग अवनी खुश होते आणि म्हणत असते की ठीक आहे, मग कधी येऊ मी. त्यावेळेस मग राजा नानांना म्हणायला सांगतो की आज या असं म्हणा. मग तिकडून नाना म्हणत असतात की हा आज या, 11 वाजता या. तर अवनी म्हणत असते की आज तर मग तिकडून नाना म्हणत असतात की का हो जमणार नाहीये का. त्यावेळेस ती म्हणते की नाही जमेल ना, मी येते, थँक्यू असं म्हणून आता दोघेही फोन ठेवतात. तर आता इकडे अवनी खूपच खुश झालेली असते. मग आता ती यशादाकडे जाते आणि यशादाला म्हणत असते की यशादा आता यशादा किचनमध्ये काम करत असतो. मग तो म्हणत असतो की हा बोला ना, काय हवं होतं का तुम्हाला. तर अवनी म्हणत असते की हो मला कॉल आला होता इंटरव्ह्यूसाठी, आता माझा इंटरव्ह्यू होणार आहे, मग मला जॉब लागणार आहे. तर यशादा सुद्धा खुश होतो आणि म्हणत असतो की काय सांगताय, अभिनंदन. पण तुम्ही कुठे अप्लाय केलं होतं आणि कसं काय तुम्हाला बोलवलं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की यशादा आता तुम्ही मला फसवणार का, आता हे सगळं तुम्हीच केलं की नाही, तुमच्याच ओळखीने आलं होतं, ते म्हणले की यशोधन दांगटनेच आम्हाला हे सगळं दिलेलं आहे म्हणून. आता मग यशादाला कळत नाही की नेमकं ह्या मॅडम बोलतायत काय, मी कधी हे काय केलं होतं. तर अवनी खूप खुश होते आणि म्हणतच खरंच यशादा आज तुमच्यामुळे मला नोकरी मिळत आहे. तर आता यशादा मात्र शॉकमध्येच गेलेला असतो. तर आजचा एपिसोड येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतो की अवनी आता देवासमोर हात जोडून आता देवी आईचे आभार मानत असते आणि आता सगळ्यांना म्हणत असते खरंच मला ना खूप भीती वाटत आहे ओ यशादा, कारण माझा पहिला इंटरव्ह्यू आहे ना. तर धनेश म्हणत असतो की राजा दादा तुला माहितीये का, अवनी वहिनीला ना इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. तर राजा म्हणतो की काय, बरं मॅडम तुम्ही घाबरू नका, आपण ना घरीच प्रॅक्टिस करूया. मग आता ते प्रॅक्टिस करत असतात. तर हे अण्णांना कळतं. मग अण्णा म्हणत असतात की काय तू तुझ्या बायकोला नोकरीला लावतोय, अरे शिकवायचं ठेवून नोकरी काय लावतोय, बायकोच्या पैशावरती मज्जा करायची आहे काय तुला. तर आता हे ऐकून राजाला धक्काच बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.